कुळगाव बदलापूर नगर परिषद मारुती गायकवाड साहेब, आपण एस ग्लोबल तकिमेन यांचं अक्ष मल्होत्रा यांचं आपण इथे स्वागत करावं. ज्या इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून आपण आज हा खेळ साकारताना आपण जे पाहतोय, अक्ष मल्होत्रा आपल्या या इव्हेंट टीमने खूप छान आणि दमदार अशी कामगिरी सुद्धा बजावलेली आहे. एस ग्लोबल च्या माध्यमातून अक्ष मल्होत्रा आपलं स्वागत आहे. आणि पुढे मी नवनाथ परताडे साहेब, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा मुंबई विभागचे सन्माननीय नवनाथ परताडे साहेब, आपल्याला विनंती करतो आपण लाईट अँड शेडच्या माध्यमातून निलेश पाष्टेजींचं इथे स्वागत करावं. निलेशजी पाष्टे, आपल्याला विनंती आहे, आपण मंचावर निमंत्रित आहात. विनीतजी, 2 तास झालेत ही मुलं या ठिकाणी कंटिन्युअसली या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी खेळत आहेत. खरं तर ही मागील कित्येक वर्षापासूनची मेहनत आहे, हा स्टॅमिना आहे. यासाठी हे दररोज मैदानात येऊन प्रॅक्टिस करत असतात. या प्रेक्षक वर्गातील सर्वच प्रेक्षकांना, पालकांना सांगू इच्छितो की बघा, ही मुलं ज्याप्रमाणे खेळ करतायत त्याप्रमाणे उद्या आपण आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना या ठिकाणी या बदलापूरच्या क्रीडा नगरीतील अशी चांगले आपण मैदानं तयार करतो. आपण आपल्या मुलांना अशा मैदानामध्ये उतरवणं ही काळाची गरज आहे. अगदीच. तत्पूर्वी निलेश पाष्टेजी, आपल्याला विनंती करतो, आपण मंचावर निमंत्रित आहात. लाईट अँड शेडच्या माध्यमातून निलेशजी पाष्टे, मी उपसंचालक सन्माननीय नवनाथ परताडे साहेब, आपल्याला विनंती करतो आपण निलेशजींचं स्वागत करावं. लाईट अँड शेड इव्हेंटच्या माध्यमातून सुद्धा आपण एक खूप छान अशी कामगिरी बजावलेली आपल्या सगळ्या इव्हेंट टीमला पाहतोय. मला थोडं मॉनिटर वाढवा ना दादा, थोडं मॉनिटर वाढवा ना, मला थोडं मॉनिटर वाढवा ना, थोडं मला मॉनिटर वाढवा ना थोडं. धन्यवाद निलेशजी. हॅलो हॅलो. चला, आता हा सामना शेवटच्या सेट पर्यंत पोहोचलाय. याच्यानंतर X1 चा दमदार परफॉर्मन्स आणि मग मुंबई आणि लातूर अंडर-21 ची फायनल. त्यामुळे कुणीही जाऊ नका, जागा सोडू नका. आपल्या सगळ्यांच्या प्रत्येक जागेचं महत्व आहे आज, आणि आपण सगळेजण जाणतोय. जर का आपण गॅलरीत आता विसावलेले आहात, बसलेले आहात, तर खऱ्या अर्थाने जिंकलेले आहात. त्यामुळे आपण हा खेळ पाहताय, खेळाचा दर्जा वाढलाय, खेळाचा स्तर वाढलाय, आणि खेळाची उंची वाढवणारे हे खेळाडू घाम गाळतायत त्या मैदानावरती. त्यांना जर आपल्याकडनं सपोर्टची गरज असेल, त्यांना जर आपलं प्रोत्साहन हवं असेल, तर कशा रीतीने देणार? जरा जोरदार टाळ्या वाजवून द्यायचं आहे. आता खऱ्या अर्थाने विषय हार्ड आहे. नागपूर की कोल्हापूर, दोन्हीकडे 2-2 सेट जिंकण्यात आलेत. शेवटचा सेट कोण बाजी मारतोय? 15 पॉइंटचा सेट आहे. आणि जसं सर तुम्ही म्हणता 2 पॉइंटचा फरक असायलाच हवा, जर का आपण त्या अटीतटीच्या सामन्याकडे, शेवटच्या त्या पॉइंटकडे जर वळतोय. त्यामुळे त्या 2 पॉइंटचं अंतर राखत किंवा या शेवटच्या सेटमध्ये कदाचित बाजी मारत कोण पुढे जात आहे, कोण त्या चषकाला गवसणी घालतंय, कोण त्या चषकावरती हात रोवतंय, हक्क गाजवतंय, छत्रपती शिवाजी महाराज चषक कोण घेऊन जातंय, हे मात्र आपल्याला या पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये कळणार आहे. अर्थात कमी म्हणतोय मी वेळ, तरी सुद्धा 15 ते 20 मिनिटं हे डिसाईड करणार आहेत, हे निर्णायक असणार आहेत. आत्तापर्यंत केलेली कामगिरी एका बाजूला आणि या शेवटच्या सेटमध्ये केलेली कामगिरी एका बाजूला, ही मात्र गणना होणार आहे. तुम्ही स्टार आहात की सुपरस्टार होण्याच्या दिशेने जात आहात, हे मात्र आता आपल्याला या सेटमध्ये कळणार आहे. नागपूर विरुद्ध कोल्हापूर, आणि यानंतर रंगणारा सामना अंडर-21 फायनलचा मुंबई विरुद्ध लातूर. मुलींनो, परत 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 आवाज आला पाहिजे, जसा आता चालला होता, जसा पुन्हा एकदा, परत एकदा आवाज. याच्या पुढचा आवाज दिलेला तो कुठे आहे?
जय. होऊ दे कल्ला, होऊ दे आवाज. कडक पॉइंट, पहिला पॉइंट नागपूरच्या दिशेने. हॅलो हॅलो. छोटा रोलर आणू शकतो आपण. पॉइंट्स 1-1. मित्रांनो 15चा हा सेट आहे. कडक स्मॅश. जर्सी नंबर 17. कडक पॉइंट. काय वाटते क्रीडा नगरीत कोणाचा आवाज घुमणार? नागपूर 3, कोल्हापूर 1. सध्या तरी नागपूरचं वर्चस्व दिसतंय, पण कोल्हापूरने हे लक्षात ठेवलं पाहिजे, सामना अजून संपला नाही, कारण आम्ही अजून हरलो नाही. क्या बात आहे. विनीतजी बघितला कोल्हापूरचा आवाज. 21 वर्षाखालील मुलं, लातूर विभाग व मुंबई विभाग दोन्ही संघांनी आपल्या पूर्वतयारीला सुरुवात करायची आहे. 21 वर्षाखालील मुलं. कोर्ट नंबर 2 वर आपल्या पूर्वतयारीला सुरुवात करायची आहे. लातूर विभाग व मुंबई विभाग 21 वर्षाखालील मुलं. नागपूर 4, कोल्हापूर 2. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जातो. सामना लवकरात लवकर चालू करावा. कडक पॉइंट नागपूरचा. क्या बात आहे. उत्कृष्ट स्मॅश, परंतु तेवढाच तो रोखण्यामध्ये यशस्वी झालेला दिसतोय नागपूरकर. सर, हायवेला गाडी भलेही 100-120च्या स्पीडला असो, कुठे ब्रेक मारायचा हेही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. हे ज्याला कळलं तो यशस्वीच होतो. सहा 2. नागपूर 6, कोल्हापूर 2. आता काय वाटतंय, कोणाचा आवाज? कोणाचा आवाज?
कोल्हापूरचा कमबॅक, कोल्हापूरचा कमबॅक फार गरजेचा आहे, फार गरजेचा आहे. हॅलो हॅलो. नागपूरने पुन्हा एकदा पॉइंट कमावलाय. जी या ठिकाणी नागपूर समर्थक भरपूर आहेत. जरा जोरदार नागपूरसाठी सपोर्ट. सर तुम्ही तिथे नागपूरचा सपोर्ट बघताय, माझ्या इथे कोल्हापूरचा सपोर्ट दिसतोय. कसा आवाज? या साईडला आहे. नागपूर नागपूर की कोल्हापूर? कोल्हापूरचा आवाज कमी वाटतोय, नागपूरचा आवाज जास्त वाटतोय. क्या बात अवे, आहे. उत्कृष्ट अवे. धक्का. आज सर खऱ्या अर्थाने हा आवाज नागपूरचा असो किंवा कोल्हापूरचा, हा आवाज आहे प्रत्येक व्हॉलीबॉलच्या क्रीडा रसिकांना जे प्रेम करतात या व्हॉलीबॉल वरती आणि जे आज या व्हॉलीबॉलच्या खेळाच्या प्रेमासाठी इथे आलेत. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. ते हा आवाज कोल्हापूर असो किंवा नागपूर, परंतु हा खरा आवाज आहे, हा आपल्या महाराष्ट्राचा आवाज आहे आणि हा आवाज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजींचा आवाज आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, वंदे वंदे. कुठे जायचं जिंकल्यानंतर, कोल्हापूरला की नागपूरला? कुठे जायचंय? नाही पण आजचा दिवस बदलापूरलाच थांबतील. वाह क्या बात आहे. सगळे बघत राहिले, सगळे फक्त बघत राहिले. जर्सी नंबर 1चं कौतुक झालं पाहिजे कोल्हापूरकर. टाळ्या होऊन जाऊ दे. सात सात दोन्ही संघाचे 7 पॉइंट्स आहेत. क्या बात आहे. उत्कृष्ट असा स्मॅश. सर माझ्यासोबत हे लहान लहान इथे सगळे सपोर्टर आहेत. काय वाटतं कोण जिंकणार? बघा आवाज यांचा कोल्हापूरचा होतोय. या आहेत महाराष्ट्राच्या मुली हा आणि मुलींचा आवाज हा कोण दाबू शकत नाही. कोणीच नाही, कोणीच नाही. हॅलो. मुंबई अंडर-21 बॉईज नागपूर वरून वॉर्मअप स्टार्ट करायचा आहे कृपया ताबडतोब. कोर्ट नंबर 2 वर अंडर-21 बॉईज मुंबई संघ. कोच प्लीज. पॉइंट कोल्हापूर. हॅलो विनीतजी, हा आपण बघत पासून बोलतोय की तांबडा पांढरा, पण या ठिकाणी ही महिला, ही छोटीशी युवती वेगळंच बोलते. सावजी मटण सावजी मटण. एवढी सगळी नावं घेतल्यानंतर भूक लागायला लागली. सर या खेळाचं यश बघा काय. माझ्यासोबत जे मित्र इथे उभे आहेत ते हे सामने बघण्यासाठी संध्याकाळपासून आलेत. त्यांनी ती मुलं इथे बसली आहेत. त्या मुलांनी
जेवणाचा डबा इकडे मागवून घेतलाय की आम्हाला सामने बघायचे, आम्ही काय घरी येत नाही, आम्ही इथेच जेवणार आहोत. नाही, त्यांना माहितीये आणि आमच्या लोकप्रतिनिधींना आम्हाला माहितीये की एकदा खुर्ची गेली की काय होतं, त्यामुळे इथे कोणीही खुर्ची घालू शकत नाही. कोल्हापूरकरांनो, नागपूर की कोल्हापूर? हे बघा, हे प्रेम बघा. टी शर्ट कोकणाचं, आवाज कोल्हापूरचा. हा? होय महाराजा. बायको कोकणातली आहे. मग बरोबर चाललायस मित्रा, बरोबर चाललायस. कारण ज्या दिशेला घराचा प्रवास जाते त्या दिशेने चाललायस, काही टेन्शन घेऊ नकोस. मित्रांनो, नागपूर की कोल्हापूर? आवाज कमी येतोय जरा. नागपूर की कोल्हापूर? अजून एक पॉइंट नेशी आता कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज चषकाच्या जवळपास पोचतंय. कोल्हापूर आता जवळपास पोचतंय. फक्त काही किलोमीटरचं अंतर बाकी आहे आणि थेट कोल्हापूर पर्यंतचा प्रवास करण्यासाठी आपण तयार आहोत. फक्त 4 पॉईंटची आवश्यकता. कोल्हापूर संघासाठी 4 पॉईंटची गरज. कडक पॉइंट, नागपूरचा कडक कमबॅक. चांगला स्मॅच परंतु ब्लॉक करण्यामध्ये यशस्वी झालाय नागपूर संघ. सर मला असं वाटतं हा सामना आपण इथूनच बघूया, स्टेडियम मधूनच बघूया. याची मजा काही वेगळी आहे. फायनलचे क्षण आहेत. किरणजी बावस्कर, सन्माननीय आमदार साहेब, मुख्याधिकारी साहेब जर प्रेक्षकांमध्ये येतील तर त्यांचा उत्साह काहीतरी वेगळाच होईल. मी आमदार साहेबांना विनंती करेन की आपण जर प्रेक्षकांमध्ये आलात तर त्याचा उत्साह काहीतरी वेगळाच होईल. हवे हवे. नागपूर 10, कोल्हापूर 11. कोल्हापूर की नागपूर? इथे इथे वेगळंच चाललंय. इथे ना कोल्हापूर ना नागपूर, इथे बदलापूर. सपोर्ट कोणाला आहे तुमचा? क्या बात आहे. कोल्हापूर 12-10, कोल्हापूर 12, नागपूर 10. 15 पॉइंट पर्यंत कोण पहिलं मजल मारतंय 2 ते 3 मिनिटांमध्येच आपल्याला कळेल. पॉइंट नागपूर. मला असं वाटायला लागलंय सगळ्यांनी देव पाण्यात ठेवलेत. तसंच काहीच इथे दिसतंय. देवाचा धावा केला जातोय. कोल्हापूर नागपूर, कोल्हापूर नागपूर. पारडं अजूनही झुकतं माप एका ठिकाणी नाहीये. कोल्हापूर की नागपूर? उत्कृष्ट असा स्मॅश आणि त्यासोबत मॅच पॉइंट.
मॅच पॉइंट कोल्हापूर. आता आवाज कोणाचा वाढतोय? चौदा 11 मॅच पॉइंट कोल्हापूर. एकच पॉइंट. कोल्हापूरची लक्ष्मी पावते वाटतं. कमबॅक नागपूरचा. व्हॉलीबॉलचा थरारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दमदार असा कमबॅक नागपूरने केलाय. कोल्हापूरचे सपोर्टर्स आता कसं वाटतंय? आणि नागपूरचे सपोर्टर्स आता कसं वाटतंय? आणि विजयी संघ कोल्हापूर. या विजयी संघाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. खरंच मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि तितकंच कौतुक कोचचं सुद्धा. आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच अजित पाटील या संघाचे आहेत. टाळ्या वाजवूया, अभिनंदन करूया कोल्हापूरचं. विजयी संघाचं तर कौतुक आहेच, पण मित्रांनो नागपूर संघाचंही कौतुक जरा जोरदार टाळ्यांनी करूया. काय खेळ साजेसा दाखवला त्यांनी पण. ही माती लाल आभाळी भाटे जिथे कुठे असतील त्यांनी मैदान क्रमांक 1 वर यायचंय. मित्रांनो आपल्यासाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे X1X ग्रुप. अतिशय चित्त थरारक असं नृत्य जो डान्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कोणी या ठिकाणावर उठू नका. या X1X ग्रुपचा ज्याचा जगभरामध्ये डंका आहे असा प्रत्यक्ष सादरीकरण आपल्याला या बदलापूरच्या भूमीत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चला खेळाडूंनी बाहेर यायचंय, क्रीडांगणातून बाहेर यायचंय. अभिनंदन कोल्हापूर, अभिनंदन. स्वयंसेवकांना विनंती आहे की खेळाडूंना बाहेर घ्यायचं आहे. आपला पुढील कार्यक्रम लवकरच चालू होत आहे. कोल्हापूरकरांना विनंती की आपण मैदानात बाहेर व्हायचं आहे. आसिफ सर जी आपणास विनंती आहे की पुढील कार्यक्रम चालू करायचे की आपण त्या मैदानात गेलं तर. चला विनंती आहे, आपण ग्राउंड रिकामी करायचंय. आपल्याला X1X ग्रुपचं नृत्य सादरीकरण पाहायचंय. विनंती आहे कोल्हापूर संघ नागपूर संघ दोन्ही संघातील खेळाडूंनी बाहेर यायचंय. क्रीडानगरीच्या बाहेर यायचंय, क्रीडांगणातून बाहेर यायचंय. बाहेर येऊन आपण हे सादरीकरण पाहायचंय.
पण खऱ्या अर्थाने कौतुक आहे ते कोल्हापूर संघाचं. उत्कृष्ट दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. X1X डान्स ग्रुपचं आपल्याला सादरीकरण पाहिजे. त्याच्यानंतर मात्र अंडर 21चा फायनलचा सामना मुंबई विरुद्ध लातूर होणार आहे. विनीतजी, उपविजेते नागपूरकरांचं देखील तेवढंच अभिनंदन केलं पाहिजे. अतिशय जोरदार अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. कोल्हापूर संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर मैदानात बाहेर यायचंय. पुढील कार्यक्रम लवकरात लवकर चालू करायचा आहे. आसिफ सर, आपणास विनंती करतो की लवकरात लवकर आपण मैदान क्रमांक 1 मधून निघून आपण मैदान क्रमांक 2 वर जाऊ शकता. विनंती आहे पाटील साहेब, आपल्या संघाचं कौतुक आहे. विनंती, आपण सगळ्यांनी एक फोटोग्राफ झाला की लगेच आपण क्रीडा नगरीच्या बाहेर यायचंय. X1X डान्स क्रूचं आपल्याला इथे डान्स पाहायचंय, त्यांचं नृत्य पाहायचंय. आणि या क्रीडा नगरीत आपण जे सगळे क्रीडा रसिक आलेले आहात, या डान्स परफॉर्मन्स नंतर आपल्याला पाहायचा आहे तो थरार मुंबई आणि लातूरच्या अंडर 21 सामन्याचा छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा बदलापूर मध्ये रंगताना आपण पाहतोय. विजयी चषक कोण घेऊन जाणार? अंडर 21. अनिकेतजी थोडा बाजूला, ते ओपन करा, त्यांना बाहेर निघू द्या. या खेळाडूंनी बाहेर यायचंय. कोल्हापूर नागपूर खेळाडूंनी बाहेर यायचंय. विनंती आहे सगळ्यांना. मला माहिती आहे आनंद आहे, जल्लोष आहे, साजरं करायचंय आपल्याला, पण विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आणि या स्पर्धेचं उत्कृष्ट आयोजन करणाऱ्या या असोसिएशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक. इथे मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या पदाधिकारी वर्गांचं कौतुक. आणि कुळगाव बदलापूरच्या नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या सगळ्यांनीच मोलाचं सहकार्य केलेलं आहे, अशा प्रत्येक व्यक्तीचं आम्ही इथे कौतुक करतो. शाब्दिक स्वरूपात शब्दसुमनांनी त्यांचं कौतुक करतो की आज हा खेळ साकारण्याची ही वेळ, गेल्या 5 दिवसांमध्ये आपण जो थरार अनुभवताय, खऱ्या अर्थाने हे यश प्रत्येक बदलापूर वासियांचं आहे की त्यांच्या माध्यमातून आपल्याला या खेळाला, या व्हॉलीबॉलवर प्रेम करणाऱ्या त्या प्रत्येक क्रीडा रसिकाचं इथे स्वागत आहे. लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत प्रत्येक क्रीडा रसिक या क्रीडा नगरीत उपस्थित आहेत. आपण आता